असं म्हटलं जातं की आता विरोधकांची परिस्थिती फारशी काही तुल्यबळ नाहीये सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत, पण भविष्यात कदाचित सत्ताधारी आता ज्या प्रकारची लढाई एकमेकांच्या सोबत लढतायत ती लढाई भविष्यात अधिक घनघोर होऊ शकते. खरंच असं काही चित्र दिसतं तुम्हाला? म्हणजे पुण्यामध्ये बघा, अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये ज्या प्रकारची आरोप प्रत्यारोप सुरू आहे, जी भाषा वापरली जाते, त्यानंतर ते चित्र दिसतंय काय की सरकारमध्येच आता इथून पुढे का निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना आणि भाजप 12, 13, 14 ठिकाणी एकत्र लढतोय. 12, 13, 14 ठिकाणी एकत्र लढतो. तुमचे फॅन आहेत काही भेटतात तुम्हाला? नमस्कार. काय छान वाटते का तुम्हाला फिरायला? छान आहे ना. आता गार्डन होईल तेव्हा आणखी तुम्हाला छान वाटेल. पूर्ण मोठं गार्डन करतोय. तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही किती धावत आलो. अच्छा, लाडक्या बहिणींचा तुमचा हे आहे. खूप खूप धन्यवाद. असंच आमच्या राशी आहे ठेवा आणि आमचा जरा विकास पण जरा कोळीवाड्याचा करा. कोळीवाड्याचा विकास होणार. कोळीवाड्याचा आता आपण कसं तुमची कल्चर आहे बघा, हायराईज बिल्डिंग बांधायचे नसतात, हे बडा इकडे तर त्याच्यामध्ये कोळीवाड्याचा विकास, भूमिपुत्रांचा विकास आम्ही प्राधान्याने करतो. तो एक जाता तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर जे आत्ता सगळं वातावरण निवडणुकीचं एक असं राज्यामध्ये आहे, धुरळा उडालेला आहे, तो थोडासा स्थिरावेल आणि तुम्हाला वाटतं हे सगळं राजकीय वातावरण पण जरा तुम्ही जे आला तिथे ना, हे सगळं पाणी आहे ना, हे सगळं पाणी तुम्हाला काळं दिसेल. हे जेव्हा खाली जातं ना सगळं, त्यावेळेस इथे सगळा काळा पट्टा असतो. का इतके वर्ष का नाही तुम्ही STP केले? का प्रदूषित पाणी त्याच्यात सोडताय? का? आणि रिडेव्हलपमेंटमध्ये रिडेव्हलपमेंटला विरोध का? अरे त्यांनी का खितपत पडायचं? घरातल्या त्या झोपड्यांमध्ये राहणारे लोक, आपण मात्र पुढे जायचं, बंगल्यावर बंगले बांधायचे आणि त्या धारावीतल्या लोकांना आतमध्ये तसंच ठेवायचं. गटार वाहत आहे, नाल्याचं पाणी वाहत आहे. विकास या मुद्द्यावरती तुम्ही यावेळेला निवडणूक पूर्ण विकास केलंय ना आम्ही बाबा. मंदार आम्ही जे केलंय ना, हे जे आज तुम्ही सांगतो ते कोस्टलचं क्रेडिट घेतात. कोस्टलची एकतरी परवानगी त्यांनी आणली का केंद्रातून? एकतरी राज्यातून आणली का? राज्य सरकार तेव्हा आम्ही युतीतच होतो ना. महापालिकेच्या परवानग्या देखील 2-3 वर्ष रखडल्या होत्या. मग केंद्रातून सगळ्या परवानग्या मिळवल्या. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि एक जो फंजिबल FSIचा फंड होता, तो फंड जो 20-25 हजार कोटी त्याच्यामधून जनरेट झाले होते, तो अशा प्रकारच्या प्रोजेक्टना वापरण्याचा निर्णय, पॉलिसी सरकारने कॅबिनेटमध्ये घेतली. मग तुम्ही कसलं क्रेडिट घेताय? बरं घ्या, चला. तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांना साध्या त्या भूमिपूजनाला ते बोलवलं का हो? असं असतं का कुठं? आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो 2.5 वर्षात धनार्दन हे काम बघितलं, किती स्पीडमध्ये गेलं. अटल सेतू झाला, मेट्रो तुम्ही थांबवली होती, मेट्रो 3 थांबवली, मेट्रो 2A थांबवली, मेट्रो 7मध्ये खड्डा स्पीड ब्रेकर घातला, तुम्ही आरे कारशेड थांबवलं. 10,000 कोटी रुपये वाढले. कोणामुळे? हे कोण भरणार? हा जनतेचा पैसा आहे. तुमचे सगळे जेव्हा आपण राज्याचे प्रमुख असतो तेव्हा आपल्या सगळ्या ज्या काही भावना असतात ते बाजूला ठेवायचे असतात. जनतेला काय पाहिजे ते द्यायचं असतं. मला काय पाहिजे, मला काय मिळालं यापेक्षा पब्लिकला काय मिळालं. आज पब्लिक बघा ना, त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. फक्त तिकडे नरीमन पॉईंटलाच होतं, आज किती मोठा प्रभादेवीपर्यंत गेलं, बँड्रापर्यंत आलो.